नमस्कार. हे बघा, तुम्हाला मी मागले 1-2 व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दावण्याचा प्रयत्न केला होता. तर आपल्या रानात जर धनुरा जर असेल तर धनुऱ्यावरती एवढ्या प्रमाणात मिलीबगचं प्रमाण राहते. तर आपल्या बागेत तणनाशकं जरी वापरलेली असली किंवा नसली किंवा तुम्ही वापरत नसाल आणि धनुरा जर तुमच्या बागेत असेल तर तुमच्या बागेला 100% मिलीबगचा येणाऱ्या काळात भरपूर प्रादुर्भाव होणार ही 100% देणारी शाश्वती असणारं हा व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा एक प्रयत्न करतोय. तर तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणात या धनुऱ्यावरती एवढा मिलीबग आहे की बोलायचंच काम नाही. आणि ही धनुऱ्याचं आणि ह्या मिलीबगचं लफड असल्यागत एक प्रकारे असा ह्याला ही चिटकून बसलेला आहे. तर काय लफड म्हणायचं काय म्हणायचं, ह्याला औषध फवारलेलं समजत नाही किंवा भरपूर काय असं मी ह्याला म्हणजे धनुरा बी येऊ नये म्हणून असं भरपूर मी काय आतापर्यंत प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला सांगतो बघा, ही तुम्ही बघा एकदा समोरनं बघा, ही पूर्णपणे जी ह्याच्यावरती आहे ती पूर्ण सगळा मिलीबगच आहे टोटल झाडावरती. तर आपल्या रानात धनुरा म्हणून थोडासुद्धा ठेवायचं नाही. ही जी ठेवला म्हणजे माझ्याकडून फवारण्या वगैरे लेट झाल्या त्याच्यामुळं माझी ही सगळ्यात मोठी चूक झालेली आहे. ती तुमची चूक होऊन देऊ नका. आणि आपल्या बागेत एकदा जर मिलीबगचं प्रमाण वाढलं तर ही लवकर सहजासहजी आटोक्यात येत नाही. मी भरपूर प्रयत्न करून बसलेलो आहे. तर आज मी तिला जवळजवळ आठवड्यातनं माझ्या 2 फवारण्या होत्या त्या मिलीबगसाठी, चांगल्या स्टँडर्ड औषधाच्या स्टँडर्ड क्वालिटीच्या औषधं बी काय मी हलकी वापरत नाही. तर तुम्हाला सांगतो तरी पण मिलीबगला आता बघा ही एवढ्या प्रमाणात एवढं बारीक आहे आणि एवढं जास्त प्रमाणात आहे. आता ही असं हातात सुद्धा घ्यायचं, आता ही दावायसाठी हातात घ्यायचे पण दावायची सुद्धा इच्छा होत नाही, म्हणजे हातात घ्यायची इच्छा होत नाही. तर एवढ्या जास्त प्रमाणात असा मिलीबग धनुऱ्याला ॲट्रॅक्टिव्ह करतोय. आणि त्याच्या बुडावर, शेंड्यावर, मुळावर, पुन्हा जिमनीत त्याच्या ह्याच्यावरनं. तर आसपासची जी काही झाडं आहे ती काही 2-4 जे झाडं आहे ती का नाही, तर ह्यांनासुद्धा ह्याच्यामुळं किती विळखा पडला आहे ही तुम्ही बघू शकता एकदा बघा. खरं दावाला काय अडचण नाही. तर मिलीबगचं जर प्रमाण तुम्ही जर आटोक्यात नाही आणलं तरी पूर्णपणे बघा ह्या झाडांना असं होतं. या दिसलं का, हे समोर तुमच्या बघा फळांना पण बघा, ज्या ठिकाणी धनुरा भरपूर आहे त्या ठिकाणी असा मिलीबगचा विळखा फळांवरती, फळांच्या ज्या झाडाच्या पानांवरती, या संपूर्ण झाडावरती हे असं राहतं. या तर ह्याला फक्त कंट्रोल करायसाठी एकच उपाय, धनुरा बागेत ठेवायचा नाही. बागेत जर धनुरा राहिला तर आपला मिलीबग हटतच नाही असं म्हटलं तरी बी चालेल. तर त्यासाठी होताल एवढं आपल्या बागा स्वच्छ ठेवा.